ठाणे लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना, भाजपा आणि आरपीआय महायुतीचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचाराचा झंझावात नवी मुंबईत मोठ्या प्रमाणात सुरू आहे। रोड शो प्रमाणे बाईक रॅलीच्या माध्यमातून त्यांच्या प्रचाराला रंगत येऊ लागल्याचे चित्र सध्या या मतदारसंघात पाहावयास मिळते। सोमवारी राजन विचारे यांच्या प्रचारार्थ दिघा ते कोपरखैरणे अशी महायुतीच्या शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत महारॅली काढण्यात आली। या महारॅलीत शिवसेना उपनेते विजय नाहटा, जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, द्वारकानाथ भोईर, विरोधी पक्षनेते विजय चौगुले, शिवसेना नगरसेवक MK मडवी, शिवराम पाटील, ममित चौगुले, शिवसेना शहर प्रमुख प्रवीण म्हात्रे, राजू पाटील, मनोज हळदणकर, भाजपाचे नवी मुंबई उपाध्यक्ष AK पाटील, महिला आघाडीच्या प्रमुख रंजना शिंत्रे आदी उपस्थित होते। गेले 15 दिवस या ठाणे लोकसभा मतदारसंघाचा रॅली असेल, प्रचार दौरा असेल, बाकीच्या गाठीभेटी असतील, लोकांचा चांगला प्रतिसाद आहे। लोक सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत संबंध प्रचार सभेमध्ये रॅलीमध्ये भाग घेतात आणि उत्साह आहे। आणि या देशामध्ये आपले देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आहेत, आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत आणि आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आहेत। यांच्या माध्यमातून गेल्या 4.5 वर्षामध्ये या संपूर्ण 2,81,000चा लीड होता आणि हा प्रचंड प्रतिसाद लक्षात घेता या निवडणुकीमध्ये प्रचंड बहुमताने मला विजयी करतील आणि या ठाणे लोकसभेचा खासदार म्हणून परत एकदा मतदारांच्या आशीर्वादाने मला ही संधी मिळेल। आमचे शिवसेना भाजप युतीचे 47 नगरसेवक आहेत आणि खरं चांगल्या पद्धतीने पक्षाची बांधणी झालेली आहे आणि आम्ही सर्व मिळून या शहराच्या विकासासाठी प्रयत्न करत असतो आणि 365 दिवस शिवसेना एक काम करणारी संघटना आहे। इलेक्शन आले म्हणून काम करत नाही, तर लोकांच्या हिताकरता आम्ही काम करत असतो आणि म्हणून मला विश्वास आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये ठाणे लोकसभा मतदारसंघातून मी प्रचंड मताधिक्याने विजयी होईल अशी मी आशा व्यक्त करतो। सन्माननीय ठाणे लोकसभेचे आरपीआय, भाजप आणि शिवसेनेचे उमेदवार खासदार राजन विचारे यांच्या प्रचाराला जवळजवळ महिन्यापासूनच तशी सुरुवात झालेली आहे। आज ही 3री-4थी रॅली आहे। याच्यापूर्वी तुर्भे भागामध्ये आणि बेलापूर मतदारसंघातल्या सगळ्या भागामध्ये रॅली झालेली आहे। आणखी एक रॅली 24 तारखेला ठेवलेली आहे। आज या ऐरोली मतदारसंघामध्ये जी रॅली ठेवली त्याला प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे आणि दिघा असो, घनसोली असो, ऐरोली असो, गौतम नगर असो, या भागामध्ये लोकांनी खासदारांचं प्रचंड स्वागत केलेलं आहे। प्रत्येक ठिकाणी त्यांचं औक्षण करण्यात आलेलं आहे आणि लोकांनी खूप आनंदाने त्यांचं स्वागत केलेलं आहे आणि खासदारांनी ठिकठिकाणी थांबून त्यांनी केलेल्या कामाचा थोडक्यात अहवाल आणि भावी येणाऱ्या 5 वर्षामध्ये खासदार झालो तर कुठल्या प्रकारची कामं करणार याच्या बाबतीमध्ये लोकांना माहिती दिलेली आहे। राजन विचारे हे खासदार असले तरी एखाद्या सामान्य कार्यकर्त्यांसारखे प्रत्येक व्यक्तीसाठी काम करतात। वैयक्तिक काम असो, सार्वजनिक काम असो, वेळ न दवडता ते काम करतात आणि निरपेक्ष भावनेने काम करतात। त्यामुळं ठाणे लोकसभा मतदारसंघातली जनता त्यांच्यावर खूप खुश आहे आणि त्याच्यामुळेच या रॅलीला प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे। उर्वरित रॅली देखील आणखी एक 4-5 तास चालणार आहे। कोपरखैरणे असेल किंवा अन्य जो राहिलेला आमचा भाग आहे बोलकडे वगैरे, त्या भागामध्ये रॅली जाणार आहे आणि शिवसेनेचे सगळे पदाधिकारी, सगळे कार्यकर्ते फार मोठ्या संख्येने स्वतःच्या वाहनाने याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत। मला असं वाटतं रॅलीचं वैभव पाहिल्यानंतरच विचारे साहेब खूप प्रचंड फरकाने निवडून येतील याच्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही। महायुतीचे उमेदवार राजन विचारे यांची दिघा परिसरात प्रचार फेरी काढण्यात आली। दिघा विभागातील गणपतीपाडा, फुले नगर, सावित्री नगर, भोलानाथ नगर, ईश्वर नगर, मुकुंद कंपनी, रामनगर, अण्णाभाऊ साठे नगर, गणेश नगर, आंबेडकर नगर, दुर्गा नगर, बिंदू माधव नगर, दिघा गाव, कृष्णावाडी, संजय नगर, नामदेव नगर, दिघा पूर्व, दिघा विजय नगर, विष्णू नगर आणि इलठणपाडा, ऐरोली नोट्स आणि गावठाण, दिवा कोलीवाडा, गोठिवली, रबाळे, तळवली, घनसोली आणि कोपरखैरणे नोट्स आणि गावठाण परिसरात रणरणत्या उन्हाशी सामना करीत प्रचार करीत होते।
शिवसैनिका रक्त हे उसळू दे आज हृदयातूनही घोषणा गरजू दे बोललो जे तेच केलंय करून दाखवले शिवसेना मना मनातून रे शिवसेना नसा नसातून रे शिवसेना मुखा मुखातून रे शिवसेना शिवसेना मना मनातून रे शिवसेना नसा नसातून रे शिवसेना मुखा मुखातून रे शिवसेना मनकटातून वाहते हे शौर्य शिवबाचे ऐकुनी तर काळी शत्रू थरथरा कापे हो मिरवले रंगीत झेंडे ज्यांनी भवताली त्यांची भगव्या वादळाने लक्तरे केली तेच केलंय करून दाखवले शिवसेना मना मनातून रे शिवसेना नसा नसातून रे शिवसेना मुखा मुखातून रे शिवसेना संकटांना रोखण्या ताठ मुलाखणा दुश्मनाला जिंकण्या झुंज देऊ पुन्हा रांगड्या शिवसैनिका रक्त हे उसळू दे आज हृदयातूनही घोषणा गरजू दे बोललो जे तेच केलंय करून दाखवले शिवसेना मना मनातून रे शिवसेना नसा नसातून रे शिवसेना मुखा मुखातून रे शिवसेना शिवसेना मना मनातून रे शिवसेना नसा नसातून रे शिवसेना मुखा मुखातून रे शिवसेना मनकटातून वाहते हे शौर्य शिवबाचे ऐकुनी तर काळी शत्रू थरथरा कापे हो मिरवले रंगीत झेंडे ज्यांनी भवताली त्यांची भगव्या वादळाने लक्तरे केली तेच केलंय करून दाखवले शिवसेना मना मनातून रे शिवसेना नसा नसातून रे शिवसेना मुखा मुखातून रे शिवसेना संकटांना रोखण्या ताठ मुलाखणा दुश्मनाला जिंकण्या झुंज देऊ पुन्हा रांगड्या शिवसैनिका रक्त हे उसळू दे आज हृदयातूनही घोषणा गरजू दे बोललो जे तेच केलंय करून दाखवले शिवसेना मना
मनकटातून वाहते हे शौर्य शिवबाचे, ऐकुनी तर काळी शत्रू थरथरा कापे. मनकटातून वाहते हे शौर्य शिवबाचे, ऐकुनी तर काळी शत्रू थरथरा कापे. मोदी सरकार आणि महाराष्ट्रात उद्धवजी ठाकरे साहेबांचं सरकार आणून त्या ठिकाणी प्रचंड मतांनी विजय करतील याच्यात कोणतीही शंका नाही आहे. ऐरोली मतदारसंघामध्ये दिघा ते कोपरखणे आज रॅलीचे आयोजन केलेले आहे आणि दिघ्यापासून तर आता घनसोलीपर्यंत अतिशय उत्साहाच्या भरामध्ये आमचे सर्व कार्यकर्ते आपण पाहिलं असेल तर मोटार बाईक आणि काही गाड्या अशा याच्यातनं ती जी रॅली आहे अशी अतिशय उत्साहपूर्ण त्या ठिकाणी सुरू आहे आणि प्रत्येक मतदार म्हणजे महापालिका प्रभागनिहाय जर पाहिलं आपण तर प्रत्येक प्रभागामध्ये त्या ठिकाणी उत्स्फूर्तपणे नागरिकांचा आणि त्याचबरोबर कार्यकर्त्यांचा त्या ठिकाणी रॅलीला प्रतिसाद आहे आणि त्यातूनच उत्स्फूर्तपणे दिसून येतं की भविष्यात जी काही 29 तारखेला निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये अतिशय प्रचंड मताधिक्य राजन विचारे साहेबांना मिळेल अशी या रॅलीच्या माध्यमातून जो प्रतिसाद आहे त्यातून दिसून येतं. नागरिकांना एवढीच मी विनंती करतोय की आपण जसं आता रॅलीच्या माध्यमातून प्रतिसाद देत आहे तसाच प्रतिसाद मतदानाचा आपण 29 तारखेला मतपेटीमध्ये दाखवावा आणि प्रचंड मताधिक्य मिळवण्यासाठी आपला आशीर्वाद राजन विचारे साहेबांना द्यावा अशी मी विनंती करतो.